तुका म्हणे जिने भले संत संघष्टने ऐसे आवडते मना 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 देवा पूर्वावी वासना पांडुरंगा करे प्रथम जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजं स्फुरति प्रवेशं विधीन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे मायावरी देव वसे चित्ते त्याची घरावे संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंद्य वंदनीय पूजनीय आदरणीय देवनिमा शिवाय रागाचे निष्ठावंत पुत्र श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा मागणी पर प्रकरणातील सुंदर मागणी करणारा भगवंताकडे सुंदर अशी मागणी करणारा 4 चरणाचा अभंग आपण सेवे करता घेतलेला आहे, निवडलेला आहे। नवे नवे माय बाप तुमच्या पुढे बोलून सुद्धा दाखवलेला आहे। विठाला विठाला चिंतन सेवेकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार। कर्मण्यवादिका रस्ते माफले शुकादाचना मा कर्म फल हेतुर्भूर माते संवस्त कर्मणे। हा श्लोक कोणी घातला याच्यामध्ये पूर्वीपासून काका? अरे वा, फक्त कर्म करण्याचा तुझा अधिकार आहे, फळ भेटल किंवा न भेटल हे माझ्या हातात आहे। माझ्या म्हणजे कोणाच्या? माझ्या म्हणजे माझ्या नाही, भगवंताच्या हातामध्ये आहे, लक्षात ठेवा। छान आहे।
सर्व भाविक भक्तांना कळवण्यात आले नाना श्री विठ्ठल रुक्मिणी स्थापनेनिमित्त वर्ष 15 ब्रह्मंडळ भगवंताच्या प्रसाद या नाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. ओ या आले पण असं हिरवट टाकल्यावर बसले गुरुवारी हरिभक्तपरायण गोकुळदास महाराज सामनगावकर, गुरुवारी हरिभक्तपरायण मानकोचे बोधले महाराज दामनगावकर यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. व्यासपीठ चालक बबनभाऊ बोधले, हरिभक्तपरायण धनंजय म्हणजे आपल्या गावाचं वैभव असणारे देशमुख महाराज काका, जाहिरात सौजन्य राजपूत रेसिडेन्सी ताळसौंदर्य, नृसिंह भजनी मंडळ, समस्त गावकरी मंडळ शेलगाव फळे, गुरुदत्त बहुउद्देशीय अनाथ मुलांची वारकरी संस्था बार्शी, सर्व मुलं मंडप, सलीम साऊंड सिस्टीम जावळा निजाम. फोन नंबर त्याचा तिथं दिलेला आहे, सांगू का तुम्हाला माहिती आहे? अनंत होळे, रमेश होळे, धनंजय देशमुख हे संपर्क प्रमुख आहेत. आणि हा बारवले परिवार माझ्यावरती अत्यंत प्रेम करणारा आणि त्यांच्या माध्यमामधून ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे तुमच्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या आज्ञेवरून या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे. मायबाप, दोन्ही मृदांगाचार्य, तुम्ही सगळे टाळकरी वृंद, सर्वांच्या चरणी नतमस्तक. गणेश हे छत्रपती चालला काय? विठाला विठाला सुंदर मादक तुम्ही सगळे माझ्याकडे बसलेले जुने पारमार्थात मोरलेले सर्व माणसं, वारकरी संप्रदायाचं भूषण, तुम्ही सगळ्या माता भगिनी, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला सुरुवात करायची आहे. पण ऐका, अखंड महाराष्ट्रामध्ये जर धर्म टिकवला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज. ज्या मातेने त्यांना जन्म दिला, कीर्तनाकडे वळायचं मला. आई खूप महत्वाचा विषय असतो बरं. या महाराष्ट्र राज्यामध्ये जिजाऊ माता जर जन्मालाच आल्या नसत्या तर आज सुद्धा आपल्याकडे गुलामी शिवाय दुसरं काहीच प्राप्त झालं नसतं. मग जिजाऊ मातेसाठी एकदा सर्वांनी काय ढळा दिला महाराज. हे आयांनो तुमच्या पाया पडतो बरं का. लेकराला शिकवावं बरं, पण काय शिकवावं ऐका. जे जिजाऊ मातानं शिकवलं ते शिकवावं. 10 वर्षाचा शिवबा त्या आईच्या जवळ आहे, वडिलांचं संबंध जास्त नाही आहे. आणि ती जिजाऊ माता आपल्या शिवबाला बोलते, शिवबा, आपल्या आया बहिणीची इज्जत लुटली जाते. आपलंच राज्य असून आपल्याला भीक मागून खावं लागतंय. आणि कळाला महाराज राजा काय शिकवण दिली आहे. डॉक्टर बनायचंय शिवबा तुला ना, इंजिनियर बनायचंय नाही, तुला फौजदार बनायचंय नाही, तुला PSI बनायचंय नाही, तुला सिलेक्ट इन्स्पेक्टर बनायचंय नाही, तुला MPSC ची परीक्षा द्यायची नाही शिवबा. या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या आई आणि बहिणीच्या आबरू तुला वाचवायचे. आणि ते धडे कितव्या वर्षी दिले? 10व्या वर्षी. आणि तो शिवबा आपल्या आईचं ऐकून, आईची आज्ञा शिवबाने कधीच मोडली नाही महाराज. आईच्या चरणावरती नतमस्तक होऊन शिवबा रायरेश्वराच्या मंदिरामध्ये 16व्या वर्षी शपथ घेतोय की मी महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदू स्वराज्य स्थापन केल्याशिवाय आता श्वास घेणार नाही. आणि ऐका बरं, आईने जे धडा शिकवला ना तो मुलाने पाळला महाराज. आणि एकही रात्र न झोपता 4 शाही पालता घालणारा माझा शिवबाई महाराज. त्यांनी महाराष्ट्र त्या ठिकाणी धर्म राखून ठेवल्यावर लक्षात ठेवा. 4 शाही, निजामशाही असेल, आदिलशाही असेल, मुघलशाही असेल, सगळ्यांनी एकटा शिवबा.
काय त्या आईने महाराज शिकवलं असेल धडा आहे. आणि तुमचे वर्ग जन्माला आलं की हान बापाच्या तोंडात हान आजला थान आणि ते पण हानते महाराज चटा 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 चटा. आणि आईला गुदगुले होते त्यावेळेस एवढा आनंद होतोय. पण तेच लेकरू ज्यावेळेस मोठं होतं ऐकावर तेच लेकरू ज्यावेळेस मोठं वाढत चालतं आणि त्याला दारू पिण्याचं व्यसन लागतं त्यावेळेस जी आई आपल्या वडिलांना मारायला सांगते तेच लेकरू आता काठी घेऊन त्याच आईला मारतय. म्हणून हे आयांनो लेकराला शिकवत असताना शिकवा त्याला शिवबाचा धडा, शिकवा त्याला जिजाऊचा धडा, शिकवा त्याला ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, शिकवा त्याला तुकोबरायांचा गाथा, शिकवा त्याला हरिपाठ घ्यायला, शिकवा त्याला हरिपाठ पाठांतर करायला, शिकवा त्याला साधू संतांची सेवा करायला. आणि तरच तुमचं सुद्धा कल्याण त्याच्यातच लक्षात ठेवा. हे पोरं उभं राहिलेले तुम्हाला असं वाटत नाही की ह्याच्यापैकी आपल्याला आपल्या घरात पण असलं एखादं असावं? कोणाकोणाला वाटतं बरं? हा महाराज खूप वाटतंय पण आमचं असं दळींदर आहे वाटतंय खूप पण इकडं नाही. ते कीर्तनात मागून महाराजाला दगड हाणणार. ऐका कीर्तन मला सुरुवात करायची, कीर्तन मला थोडंच करायचंय. माझी प्रकृती अत्यंत गंभीर आहे, कालच्या पासून अत्यंत बिघडलेली आहे. पण ऐका बरं, तुम्ही जर सुज्ञ मायबाप असाल, तुम्ही जर सुज्ञ आई वडील असाल तर मुलाला संपत्ती कमवून न ठेवता, ऐका वाक्य, मुलाला संपत्ती कमवून न ठेवता मुलाला संस्कार द्यायचं काम करा. संस्कार जर तुम्ही मुलाला देत असाल तर ते तुम्ही कमवलेल्या संपत्तीचं रक्षण करील. आणि संस्कार जर दिले नाही आणि त्याला कितीही कमवण्याचा प्रयत्न केला ना महाराज, एक वर्ष सगळा काटा खायल्याशिवाय राहणार. संस्कार देत चला जे. आणि म्हणून याच्यासाठी इतिहास वाचावा लागतो आणि त्याच्यासाठी इतिहासाचंच अंतःकरण लागतं. नाही तर पार तोंडावरची माशी ओटांना फारणी आबळाट घडी. आणि त्यांनी इतिहास सांगायला सुरुवात केली. शिवाजी महाराज विशाळगडाहून पन्हाळगडावर गेले, बाजीप्रभू देशपांडेला खिंड लढवले. ह्या भाषेत सांगायचा इतिहास नाही शिवबाचा महाराज. फार मेनचाटलेली लोक झाली महाराजांना. अरे त्याला इतिहासाचं काळीज लागतं, इतिहासाचं अंतःकरण लागतं, इतिहास वाचता आला पाहिजे. आणि जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला असाल ना तर एकदा तरी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावर वाचा. आणि त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराज काय चीज होते. महाराज तुम्ही एकदा वाचून बघा. नसेल तुम्हाला वाचायला वेळ तर वर्षातून एकदा तरी महाराजांनी जिंकलेल्या गड किल्ल्यावर फिरून येत चला. रायगडला जात जा, शिवनेरीवर जात जा, प्रतापगडावर जात जा. आणि मग माझ्या महाराजांचं राजाचं वैभव कळतंय. आणि माझ्या आईसाहेबाचं काय घडवला पुत्र महाराज, काय घडवला पुत्र. असा पुत्र घडवला तर आईला धन्यता आहे महाराज. धन्य माता पिता
याच्यामध्ये जर जन्माला आलेला असेल ना तर त्याची कीर्ती माग राहिली पाहिजे, कीर्ती अजरामर राहिली पाहिजे, कीर्ती पाठीमाग उरली पाहिजे. महाराज असं जीवन जगायचंय, असं जीवन जगायचंय, असं जीवन जगायचंय की आपण गेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमाग जगामध्ये राहिली पाहिजे. ज्ञानोबांना जन्म दिला महाराज त्यांच्या आईने, पण कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. शिवबाला जन्म दिला माझ्या जिजामातेने, पण कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. तुकोबारायांना जन्म दिला त्यांच्या आईने, पण कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. उत्तम असं जीवन जगायचं की पाठीमाग कमीत कमी गावात तरी कीर्ती राहावी. अख्ख्या गावाने वाट पाहू नये की बाबा हे कधी जाते. काही लोकांची वाट पाहिली जाते, हे फक्त गेलं पाहिजे, सगळ्या गावाला सुख लागल. असं तुमच्या गावात आहे का एखादं कोणी? अरे वा, छान. कीर्ती पाठीमाग राहिली पाहिजे. आणि कीर्ती अशी राहत नाही बरं काका, कीर्ती अशी राहत नाही. त्याच्यासाठी कर्म चांगली करावी लागतात, त्याच्यासाठी आई वडिलांनी त्याला शिकवावं लागतं. आणि जो सामाजिक कार्य करतो त्याचीच कीर्ती पाठीमाग राहत असते. जो धार्मिक कार्य करतो त्याचीच कीर्ती पाठवणार. तुम्ही म्हणताल की दरवर्षी 4 एकर जमीन घेतोय गावखांड्यात तिकडे देऊन, कोण मेल्यानंतर त्याच्या जाळी सुद्धा नाही आहे. जगासाठी किती केलं त्याची कीर्ती जगतामध्ये नांदत असते, वाढत असते. पण आजपासून संकल्प करायचा स्वतःसाठी कमी जगायचं आणि दुसऱ्यासाठी, आणि त्याला म्हणतात संत, जे स्वतःसाठी खूप कमी जगतात आणि जगासाठी पूर्ण आपलं आयुष्य खर्च करतात. म्हणून आज जिजाऊ मातेची पुण्यतिथी आहे. तो एक रत्न या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याला दिला ज्या आईने, असा आता तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांवर किती प्रेम आहे हे मला फक्त 3दा घोषणा करायची, कीर्तनाकडे वळायचं आहे बरं का पोरांनो. महाराष्ट्रातले जवान, मारुतीरायाच्या मंदिरात जास्त बसत जाऊ नका, लग्न झालेलं नसलं तर. आता अलीकडे खूप अवघड गोष्ट आहे. बघू आपल्या अंतःकरणामध्ये किती इतिहास आहे, बघू आपल्या रक्तामध्ये किती इतिहास आहे, बघू आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवरती किती प्रेम आहे. अरे ज्या राजाने आपला धर्म वाचवला, ज्या राजाने नीती वाचवली, ज्या राजाने ब्राह्मण संत यांचं रक्षण केलं, त्या राजावरती आपलं किती प्रेम आहे की ज्या जिजाऊ मातेने त्यांना जन्म दिला, मी 3दा बोलेल तुम्ही जय म्हणायचंय. बघू आपल्या गावात किती प्रेम आहे महाराजांवरती. छत्रपती शिवाजी महाराज की नाही आला आवाज अजून. छत्रपती शिवाजी महाराज की आता जरा थोडा छत्रपती शिवाजी महाराज की तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा.
स्वतःच कौतुक स्वतः करायला काय वाटत नाही का? ऐका, चिंतन सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. राहू दे, ते मागच्या जन्मात कीर्तनकार होतो. पाकिटात कमी जास्त झाल्यामुळे तिकडे गेले. आता त्याला वाटतंय की नसतं मागितलं तर बरं झालं असतं, पण आता उपयोग खंती ते न करा होणे गाढ उतरा. खंती नाही म्हणजे हे जन्म प्राप्त होत असतात. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग मागणीपर प्रकरणातील आहे. सुंदर मागणी तुकोबाराय त्या ठिकाणी भगवंताकडे करतात. संप्रदायाचा नियम आहे की एवढ्या 7-8 कीर्तनामध्ये 3 कीर्तनकार त्यांना स्वातंत्र्य नाही आहे. पहिला कीर्तनकार, 7वा कीर्तनकार आणि 8वा कीर्तनकार, त्यांना त्यांच्या मनाने बोलता येऊ शकत नाही. पहिल्या दिवशी नामपर प्रकरणामध्ये चिंतन झालं पाहिजे. आजच्या दिवशी मागणीपर प्रकरणामध्ये चिंतन झालं पाहिजे. आणि उद्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, आणि असं ज्याला कीर्तन करता येतं, या नियमाप्रमाणे सांप्रदायिक नियमाप्रमाणे ज्याला चिंतन मांडता येतं, तो खरा कीर्तनकार आहे. लक्षात ठेवा, तो खरा कीर्तनकार आहे. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून लोकांना भुलवणं, लोकांना रंजवणं, आणि तुम्ही जाते अशा झालात महाराज. लाखो पैसे खर्च करताना पण करमणुकीला ह्याच गादीवरती लोक आणतात. विठ्ठल विठ्ठल समाज बदलत चाललाय. कोणाला काय हित व्हावं असं कोणाला वाटत नाही की गावाचं व्हावं, राज्याचं व्हावं, देशाचं व्हावं, स्वतःच व्हावं अशी सुद्धा भावना नाही. स्वतःच तरी कमीत कमी व्हावं, जाऊ बाकीच. आजचा दिवस मागणीचा दिवस आहे. काय मागणी करतात तुकोबाराय अभंगामध्ये? तर तुकोबाराय अभंगामध्ये संतांच्या संगतीची मागणी करतात. संगतीची, संगती इतका महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे संगती. ऐका बरं, संगती, आपण कोणाच्या संगतीमध्ये राहतो हे जगातलं सर्वात महत्वाचं कर्म आहे की आपण राहतो कोणाच्या संगतीमध्ये. एक वेळेस जर जेवणाची पंगत चुकली तर या ठिकाणी आपण एक दिवस उपाशी राहू, फरक काही पडणार नाही. पण आयुष्यामध्ये जर संगती चुकली ना तर आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार. संगती खूप महत्वाचा विषय आहे. या अभंगाचं जर चिंतन आपण केलं तर मागणीपर प्रकरणातला विषय आहे. तुकोबारायांच्या पाठीमाग जगाचा बाप धावतोय. महाराज अहो काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. परिस्थिती जर पाहिली तुकोबारायांची, आणि म्हणून भगवंताला दया आली. महाराज आम्ही सदैव
काय परिस्थिती मला तुकोबरायांची सत्ता तुकोबराय म्हणतात आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके चोराला सुद्धा भीती वाटते जवळ येण्यासाठी का बरं की आपणच काहीतरी चोरून आणलेलं ह्यांना द्यावा चोर सुद्धा घाबरतात गावात जर भीक मागायला गेलं तर कुत्री घर राखीती आणि जे भगवंताचे दास होतात जे भगवंताची सेवा करतात त्या देवाला काळजी लागते महाराज देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट किंवा तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवाच्या पायावरती संसार ज्याने वाहिला त्या भगवंताला काळजी लागली की लेका माझं दास्यत्व ज्याने केलंय माझी भक्ती माझी उपासना जे जगद्गुरु तुकोबराय करतात त्यांच्या घराला जर त्या ठिकाणी डोबळं पडलेले असतील कुत्री घर राखत असतील मुलं बाळ उपाशी मरत असतील तर आपण काहीतरी सहकार्य केलं पाहिजे करतो बरं का तो खूप उदार आहे भगवान परमात्मा त्याला सहकार्य करतो आणि मग रोज तुकोबरायांकडे यावं रोज तुकोबरायांना बोलावं महाराज खूप बिकट परिस्थिती आहे रात्र न कळे दिवस न कळे रात्रंदिवस तुमचं भजन चालू आहे नामस्मरण चालू आहे अरे घरामध्ये मुलं उपाशी मरायला लागलेली आहे काहीतरी मागा ना काहीतरी मागा काहीतरी मागा त्यावेळेस तुकोबरायाने सांगितलं माझ्या 8 पिढ्याची परंपरा आहे देवा विश्वांभर बाबा पासून कान्होबरायांपर्यंत तुला कोणी काय मागितलं नाही हे माझी 8 पिढ्याची परंपरा आहे आणि आज जर मी मागितलं तर त्याला बट्टा लागेल त्याला कलंक लागेल हा वडिलांची रे या प्रमाणावरून असं लक्षात येतोय मायबाप की काही मागण्या उचित मागण्या असतात आणि काही मागण्या अनुचित मागण्या असतात आय किड पडतात का डोक्यात तुमच्या आता ते पेट लावल्याशिवाय वाजतच नाही आलं लक्षामध्ये त्याला कशाचं चमट असतं महाराज कशाचं असतं तेच विचारतोय मी कशाचं असतं पण ते त्याच्यातून आवाज काढतंय पण त्याला कणिक लावल्याशिवाय मी आलेलं काताड कीर्तन करायला साथ देते
एक जीव मरतोय आणि ती धार्मिक उपक्रमामध्ये कीर्तन करायला साथ देतोय. ते जिवंत कातड्याला सांगावं लागतं ही दुर्दैव. माझ्या वडिलांची परंपरा आहे देवा की मला काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. मी तुम्हालाच प्रश्न विचारतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक व्यवहारातला दृष्टांत तुम्हाला खर्च करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही हे सांगायचं, तुम्ही तुमच्या पतीला साडी मागणं ही उचित मागणी का अनुचित मागणी आहे? मागितली पाहिजे ना? मागितली पाहिजे का नाही? आली आता संक्रांत आली. संक्रांत या वर्षी संक्रांत कोणावर बसते? महाराजावर. माझ्या माता भगिनींना आपल्या घरामध्ये मागणी करायला काय अडचण? का बरं? त्याच्या पलीकडे जाऊन सांगू का मृदंगाचार्य महाराज बर का, तुमच्या घरामध्ये तुम्ही जास्त काम करता का ही जास्त काम करतात एवढं सांगा. बोला की काम कोणाला जास्त आहे? आता बरं त्याच्या पलीकडे विचारतो मी तुम्हाला, घरातला स्वयंपाक कोण करतं? बोल चला, कोण करतं? तुम्ही करता. स्वयंपाक झाल्यानंतर जीव वाढतो कोण? तुम्ही वाढता. खरकटी भांडी घासतं कोण? हे खरकटी भांडी सुद्धा तुम्हीच. बरं ते किती थंडी असले तरी तुम्हालाच घासावं लागते. त्याच्या पलीकडे जरशा गाया धुतो कोण? कपडे धुतो कोण? तुम्हीच करता सगळं. मग तुम्ही जर सगळी कामं जास्त घरातली करत असताल तर तुम्हाला वर्षातून 2 साड्या मागायला काय अवघड? तुम्ही 2 साड्या मागू शकता. मागतात का? पण नसला मागता उद्यापासून सुरुवात करा. सक्रात आली आहे. त्या पत्नीने हुटकानच लावलं त्या पतीच्या पाठीमाग. सक्रात आली, सक्रात आली. आणि तुम्ही जर शेजारणीने काय आणलेलं बघितलं की तुम्हाला चैन पडत. तिने कसली आणली बघा, तिने कसली आणली बघा. आणि ती तर किती, ती तर त्या लायकीच नाही तरी त्याने तसली आणली. तुम्ही तेवढी तरी मला आणा किंवा आणा. आणि तुम्हाला जर पैठणी पाहिजे असेल तर ऍड्रेस देऊन टाकतो मी तुम्हाला. कोपरगाव यावल्याला कंपनी आहे बघा, खूप स्वस्त पैठणी आहे. किती स्वस्त आहे ते पण सांगून टाकतो. 3 लाखापासून सुरुवात आहे 50 लाखापर्यंत. तुम्हाला जी परवडेल ती घ्या. ते आपलं यावला कोपरगाव नाही का, सगळ्या रोडवर मोठे मोठे दुकान आहे. त्या पत्नीने त्याच्या पाठीवर हुटकानच दिलं लावून. आणा की साडी एखादी, आणा की. 10 वर्ष झालं बापाचीच तिकडून येते. भाऊच घेतोय मला बाप्पा. भाऊबीजीला, पंचमीला भाऊच सगळं. तुम्ही कधीतरी आणा की उद्या सक्रात आहे. आणा आणा आणा. त्याला पण ते पण पेटलं बघा. म्हणलं आता गावात कोणाला साडी नसेल असलीच साडी आणतो तुला ह्या वर्षी. नादच मिटवतो तुझा सगळा. गेलं तिकडं आणि 5 लाखाची पैठणीच घेऊन आलं. वाच्यात आणखी दलित होता. बोलायला काय जात आहे का तुम्ही आणली कोणी? 5 लाखाची साडी घेऊन आला. ते व्यवसायाला गेलं. संक्रांतीच्या दिवशी व्यवसायाला जातात का तुम्ही? कोणत्या मंदिरात? विठ्ठल रुक्मिणीच्या. काय काय असतं व्यवसायाला? 4 गाडगे असतात, 5 गाडगे असतात. वाहन असतं ना सगळं. हुरडा असतो, गहू असतो, ऊस असतो, आंबट बोर असते. अजून काय राहिलं? गाजर असतं, हरभरा असतो. हरभरा म्हणजे सकाळी जरी त्या हरभऱ्यावाल्या सगळं भांडणं झालेली असली तरी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती घाट उठायला लावतेच. एवढं ते महत्वाचं आहे मला हरभऱ्याला. का हरभरा असतं. कोणी शॅम्पूच्या पुड्या वाहतं, कोणी कंगो वाहतंय, कोणी करंड वाहतंय. आमच्या मठामध्ये पण वाहतात बघा. एक कंगवा असा वाहिलाय
5 वर्ष झालं मी प्रयत्न करतोय माझ्या डोक्यात घालायचं ते अजून काय ते माझ्या केसात शिरलेला. आपण भगवंताची उपासना करत असताना असेच करतो. आपल्याला वाटतं की देवाला काय कळतंय. सगळा खराब माल भगवंतासाठी आपल्याकडे आणि चांगला माल आपल्यासाठी वापरतो. पण ते इतकं येडं नाही महाराज बरं का काका. त्याला इतकं येडं बनवून इतकं येडं ते नाही. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे. जाऊ द्या तो विषय आपला नाही. साडी आणली मला दृष्टांत पटवून द्यायचा तो मला की काही मागण्या उचित असतात काही मागण्या अनुचित असतात. पत्नी पाठीमाग लागली धावून पाठीमाग लागली आणावं लागते आणली साडी. मग पत्नीने साडी मागणं हे घरातली उचित मागणी आहे. गेली पावसायला गेल्यानंतर तिला कोको लाव तसंच सारखायचं खालून सारखायचं तिला कोको लाव. आणि तुमची जर शत्रू पुढे आली तर तुम्ही कोको लावेल तिच्यावरून हात दुसरीला तिला सोडून देणार. इतके हुशार आहे तुम्ही. ते कोको लावित असताना कपाळाला कोको इकडं कोको नाकावर कोको तोंडावर कोको इथं भांगात कोको सगळीकडे कोको साडीवर सांडलं कोको सगळं. आणि मुहूर्त होता व्यवसायाचा 1च्या नंतरचा. त्याच्यामुळं 1च्या पुढं आणि मग ह्याने गाया धुतल्या बैल चालून आणली थोडं घास कापून ठेवला सगळं काम मोरकालं ह्या बाप्याने घरी राहिलेल्या. आणि ते आल्यानंतर पाहिलं आणि म्हणलं आता खूप भूक लागली आहे. म्हणला आता भूक लागली आहे. ते म्हणले काहीच काळजी करू नका पण ऐका ना काळजी काय करू नका म्हणले मी व्यवसायाला जातानाच कणिक तिंबून ठेवलेली आहे कांदा कापून ठेवलेला आहे भाज्याचं पीठ मळून ठेवलंय पापड्या कुरड्या तळून ठेवलेल्या आहेत. अजून काय काय असतं तुमचं गुळवणी करून ठेवलेलं आहे भात करून ठेवलाय आमटी करून ठेवली फक्त आता पोळ्याच लाटायच्यात. पण ऐका ना म्हणलं काय म्हणलं तुम्ही काल जी साडी आणली ना 5 लाखाची बघा ना बायांना काय कळतच नाही. तिने तिकडं कोको लाव सगळी मळून गेली म्हणजे. मग मी पोळ्या लाटेपर्यंत तेवढे धुवून टाकतो गव्हाळा. मला सांगा साडी घडले का काय ते एखादा मला सांगा. साडी मागणं उचित आहे. हो मला साडी पाहिजे म्हणणं उचित आहे. पण ती साडी जर मळाली तर ते धुवून द्या म्हणणं अनुचित आहे. कळलं. उचित मागणी आणि अनुचित मागणी. हे देवा हे पांडुरंगा अरे आमच्या 8 पिढ्याची परंपरा आहे. काही मागणे हे अनुचित वडिलांची रीत जाणत असो. मग तो खूप बरा आहे. पांडुरंगाला म्हणतात की लेखा तू जगाचा मालक आहे तू जगाचा बाप आहे तुझी संपूर्ण जगतावरती सत्ता आहे. अरे तुला काही द्यायला वाटलं तर त्या ठिकाणी काही पण तू देऊ शकतो. या सगळ्या विश्वातल्या बँकेचा मॅनेजर तू आहे. काय कमी आहे तुला. सगळी सोनाराची दुकानं तुझीच आहे. सगळं विश्व तुझं आहे. तुला द्यायला काहीच वाटणार नाही. पण माझी परंपरा आहे म्हणून तुझा सारखं माग 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 म्हणतो ना. हे देवा तुला द्यायचंच असेल तर काय दे. अभंगाचं प्रथम I
भगवंताचा अपमान होऊन करतात की ज्याच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे. वसणं वेगळं आणि आसनं. पाया पडून प्रश्न विचारू का तुम्हाला? गणेश महाराज विचारू, आपण परमार्थात दिसतो का असतो? नुसतं दिसतो ना, असतो तर विमान नसतं झालं. आपण परमार्थामध्ये फक्त दिसतो. सप्ताहाची सुरुवात झाली की सगळ्याच्या चित्तामध्ये देव येतो महाराज. आणि काला उद्या झाला की सगळं देव लगेच कुठं, कोणी कांदा भरायला गेला देव, कोणी तुरी कापायला गेला, कोणी तुरी करायला गेला. या भंगाचा जर विचार आपण केला तर जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी संगतीची मागणी करतात. आहे का? संगती मागतात. संगती खरंच एवढा महत्वाचा विषय, खरंच खूप महत्वाचा विषय बरं का. संगती काय होतं? संगतीनेच पतन होतं आणि संगतीनेच उद्धार होतो. आहे का? संगतीनेच पतन आहे आणि संगतीनेच उद्धार पण संगतीनेच होतो. म्हणून संगती खूप महत्वाचा विषय. याच्यासाठी मी 2 दृष्टांत देत असतो. एक दृष्टांत रामायणातला आहे आणि एक दृष्टांत श्रीमद भागवत महापुराणातला आहे. वाल्या कोळी माहिती तुम्हाला? वाल्या कोळी तुमच्या गावात आलाय का कधी? वाल्या अशी बरीच वाले असतात तुमच्या पण गावात असते. त्या वाल्याची संगती नारदांच्या जीवनाबद्दल एका घडीची संगती प्राप्त झाली. संतांची संगती. हा वाल्या काय करायचं महाराज? ते काय असे कीर्तनाला पुढे येऊन बसणाऱ्या लोकांना नव्हतं मारित. त्याचे कीर्तन करताय का त्याला मारायचं महाराज. आणि किती रांजण भरले होते याने? मावशी किती रांजण भरले होते? तुम्ही होतात काय त्या काळात? 7 रांजण बघण्यासाठी 7 रांजण भरले होते. एवढी हत्या केली. संतांची संगती प्राप्त झाली आणि तो नारदाला बोलू लागला, कोण आहे तुम्ही? ते म्हणजे मी नारद आहे. आणि मग नारदांनी विचारलं, तू कोण आहे? म्हणजे मी वाल्या आहे. काय धंदा करतो? काय नाही म्हणला, साधू पुरुष आणि संन्यासी तो पहिला मारतो म्हणला मी. नारद म्हणजे गावातले नारद ऋषी. नारद संत होते. नारद महात्मा आहे. नारद ते काल भगवंताचं भजन करणार आहे. नारद त्या ठिकाणी त्या वाल्याला म्हणतात, वाल्या लेखा तू आतापर्यंत एवढं पाप केलं की 7 रांजण तू दगडाने भरलेले आहेत आणि एवढी माणसं तू मारलेत, इतके साधू संत महात्मे मारलेत. या पापातून तुला कोणी मुक्त करील? कोणासाठी केलं हे? म्हणजे पत्नीसाठी केलं, मुलांसाठी केलं. मग माझा एक प्रश्न आहे. वाल्या कोळी म्हणतोय, माझा एक प्रश्न आहे. संगती खूप महत्वाचा विषय आहे. साधूची संगती प्राप्त झाली. माझा एक प्रश्न आहे, अरे जावरे, आतापर्यंत जेवढं पाप केलं ना त्या पापात तुझी बायको किती वाटेकरी आहे, पत्नी किती वाटेकरी आहे
आणि ज्या मुलं किती वाटे करीत तेवढं विचारून ये म्हणले. वाल्या म्हणलं हुशारच आहे का तो, मला घरी लावायचं जायचं पळून. आता बांधून ठेव, झाडाला बांधून टाकलं. आता साधूकडे संपत्ती तरी काय असते, मला साधूची संपत्ती काय, त्या नारदाकडे होत तरी काय असं, एक विना, 2 चिपळ्या, पितांबर, जानवं, याच्यापेक्षा दुसरं काय होतं. ते त्याच्या कामाचं नव्हतं, पण तरी मारायचं. स्वराचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, काही असलं तर थोडं मारते, कळतंय ना, काही असलं तर थोडंच मारते, आणि काही नसलं का बेधम मारते. इथे जाते बघा, जास्त मारते. म्हणून तो गेला, घरी गेला. वाल्या पत्नीला बोलवलं. अगं, एक संत महात्मा भेटलेला आहे, त्याने मला प्रश्न केलाय की मी आतापर्यंत 7 रांजण मारलंय, एवढं पाप माझ्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये घडलंय. मला सांग खरं, सगळी माणसं जेवढी मारली त्याच्यापैकी अर्धी संपत्ती मी तुझ्यासाठी खर्च केली आहे, तुझ्यासाठी खर्च केली आहे. तुला वर्षात 5 साड्या, चप्पल हार, बोरमाळ, घंटण, हे कुडक, पायातलं जोडवं, साड्या, सगळं जे तू घालते अंगावर ते सगळं त्या पापाचं फल आहे. मग तू सुंदर दिसावी, तुला सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्या या हेतूने माझ्या जीवनात पाप घडलंय. मग त्याच्यातलं तू किती वाटून घेते पाप. आणि मग त्या बायकोने ते हवाल्याला सांगितलं, तुमच्या पाया पडते, पण पापाचा धनी काय आम्हाला करू, याच्यात काय आम्हाला वडू नका. मी माझं गाव सोडलंय, आडनाव सोडलंय, आई बाप सोडलेत, तिकडची सगळी संपत्ती सोडली आहे, आणि तिकडून सगळं घेऊन आले, तुमचा संसार करते, तुमचं पाप वाटायला काय मला काय वाटतं का नाही काय तुम्हाला बोलायला असलं. नारदाला वाईट वाटलं. महाराज मुलांकडे गेला, हे पोरांनो, अरे तुला बुलेट घेऊन दिली, मोठी गाडी घेऊन दिली, तुला चपला, बुट, सगळे कपडे, दप्तर, हे सगळ्या गोष्टी मी केल्या, सगळे लोक मारून. माझ्या पापात काय वाटेकरी आहेत का तुम्ही? ते म्हणजे बापा तुमचं कर्तव्य मुलांसाठी हे करायचं, बंगला बांधून ठेवायचा, 4 एकर जमीन घेऊन ठेवायची, हे कोणाचं कर्तव्य? हा बोलत चला, बापाचं कर्तव्य. आलं का? मुलांनी काय करायचं, दारूच्या दुकानावर जायचं, दरवर्षी 1 एकर विकायचं, हे कोणाचं कर्तव्य? हे मुलाचं कर्तव्य आहे. बाबा हे तुमचं कर्तव्य आहे. जर तुम्ही जन्माला घातलाय तर आम्ही पापात वाटेकरी होणार नाही. नारदाला खूप वाईट वाटलं. ऐका बरं का, हे वाल्यांनो ऐका. नारदाला एवढं वाईट वाटलं की ज्याच्यासाठी एवढं केलं, ज्याच्यासाठी एवढं केलं, तर थोडं पण पाप घ्यायला तयार नाही. आजपासून मी पाप करणार नाही, आजपासून मी पाप करणार, आजपासून मी माणसं मारणार नाही. याची वृत्ती बदलली. काय कारण आहे? संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर ही वृत्ती बदलत असते. साधूच्या संगतीमध्ये, महापुरुषाच्या संगतीमध्ये सगळ्या गोष्टी बदलत असतात. वृत्ती बदलली, माघारी आला, नारदाच्या पायावर डोकं टेकवलं, आणि मग नारद महर्षी म्हणतात की तुम्ही जे बोलत होता, तुम्ही जे सांगत होता तेच खरंय. बैसता संताचे संगती Thank you.
संतांच्या संगतीमध्ये बसल्यानंतर एवढी गोष्ट कळते बघा जीवाला, कोणते? आपले कोणीच नव्हते. निश्चय दृढ होण्यासाठी संतांची संगती खूप महत्वाचा विषय आहे. निश्चयच होत नाही. मस्त कळतंय की बायको आपली नाही, मुलं आपली नाहीत, हे सगळं आपलं नाही, जमीन आपली नाही, मेल्यानंतर इथं सगळं सोडून जायचं, हे कळत नाही काय तुम्हाला? हे कळतं का नाही? सगळं कळतंय, पण तरी सुद्धा पळायचं थांबत नाही. हे विशेष आहे. तरी सुद्धा खूप पळा वाटतंय बघा. आलं लक्षामध्ये? नारद महर्षींच्या नारदाच्या संगतीत आलं की हा विषय उत्पत्ती झाली की आपले कोणीच नव्हते. हे कळण्यासाठी साधूची संगती खूप महत्वाचा विषय. एक आश्रम होता बर का मावशी, एक आश्रम होता. त्या आश्रमामध्ये नुकतंच लग्न झालेला एक राम भाऊ नावाचा शिष्य त्या गुरूंची सेवा करत होता. आणि गुरुजी त्याला रोज सांगायचे, आपले कोणीच नव्हती, नाही तुझे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, हे सगळं सांगायचं. आणि तेव्हा म्हणायचा, गुरुजी असल्या गप्पा बंद करत आहे, आपले कोणीच नव्हते, नाही तुझे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, बहीण कोणाची भाऊ कोणाचा. अरे खरंच ऐक ना राम भाऊ, अरे खरंच आपलं कोणीच नसतं, कोणी नाही, माय नाही, बाप नाही, कोणी नाही. गुरुजी तुमचं भाषण बंद करा, बंद करा तुमचं, आपलं कोणीच नव्हतं. माझ्या आईने तर इतकं प्रेम केलं म्हणले माझ्यावर, माझ्या वडिलांचं तरी असं प्रेम आहे. आणि कर्मधर्म संयोगाने बायको सुद्धा असे भेटले, पत्नी सुद्धा असे भेटले की मी आल्याशिवाय जेवत नाही, मी आल्याशिवाय पहिले ते पाय दाबते माझा. बरं का बायकांनो, नवऱ्याचे पाय दाबल्यानंतर त्या घरामध्ये कधीच संपत्ती कमी पडत. पतीचे पाय रोज दाबले पाहिजे, चरण सेवा केली पाहिजे. माझ्या शेतामाईने शिकवलं ना काका, की पतीची सेवा केली पाहिजे, चरण सेवा केली पाहिजे. आणि मग काय सांगता महाराज, अहो माझ्या पत्नीचं तर एवढं प्रेम आहे, काय सांगावं. रोज मला घासून आंघोळ घालते, वाद्यपूजा करते, हार घालते, पाया पडते, जीव घालते. आणि या सगळी सेवा केल्यानंतर इथं म्हणतात की आपले कोणीच नव्हते, करून टाका. किती केलं तरी ब्रह्मज्ञानी महात्मा होता, संत होते, महात्मा होते महाराज. त्यांनी सांगितलं, हे बघ राम भाऊ, आता मी तुला ते पटवून देण्यासाठी एक गोष्ट तुझ्या जीवनामध्ये करतो, आणि मग तुझ्या लक्षात येईल की तुझं कोण कोण आहे आणि तुझं कोण नाही. म्हणजे काय करावं लागेल, तो फक्त माझ्या आश्रमामध्ये मारण्याचं सोंग घे, मेलाय म्हणून सांगायचं फक्त. लक्षामध्ये रामभाऊ म्हणला, बघाच माझं घरच्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे. म्हणजे झोप ह्या पांगावर टाकलं, पांढरं फडकं टाकलं, गुलाल टाकला, 2-4 फुलं त्याच्यावर वाहिली. हे असलंच असतं ना मेल्यावर. जेवण तर तोपर्यंत असे कडक कपडे महाराज. शेवटी काय आहे तर ती पण काढून घेतली जातात आणि ते पांढरं फडकं चावलं. माणसाने जास्त पळू नये बघा, मी त्या मताचा माणूस आहे. सांसारिक गोष्टीमध्ये माणसाने जास्त पळत जाऊ नाही. किती कमवलं तरी हिथच राहून सोडून जायचं जर असेल, आतापर्यंत अशी कोणतीच सुविधा नाही की भरपूर पैसा कमवला आणि 5 कोटी वरती घेऊन गेला एखादा माणूस. तुमच्या गावात गेलाय का कोणी घेऊन? 2-3 एकर जमीन वगैरे नेली काय कोणी? नाही जाता येत, नेता येत. आणि अशी जर सुविधा झाली असते का नाही महाराज, फक्त देवाच्या न्याय असा झाला पाहिजे होता की घेऊन जायची सुविधा पाहिजे होती महाराज.
माणसाने खूप कमी उलं असतं महाराज. माणूस कुणाला घाबरला नसला. बघ ते मेला आणि ते दुसऱ्या शिष्याला सांगितलं गुरुजींनी, जा घरी जाऊन सांग म्हणले मेलाय म्हणून. हा दुसरा शिष्य गेला आणि मग त्या घरामध्ये गेला. गावातच होतं एका बाजूला त्याचं घर. हाय साहेब, तुमचा हे कुलता एक मुलगा रामभाऊ आज आश्रमामध्ये गतप्राण झालाय. तो गेलेला आहे, मेलेला आहे. काय म्हातारीने आक्रोश करायला सुरुवात केली. महाराज, हे मेल्यानंतरच रडणं खरं असतं का खोटं असतं? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तर लय सूर धरता. असं सूर सर्वात जास्त कीर्तन आणि प्रवचन मी 10वीची केली बघा, सगळ्यात जास्त. आणि माझं खर्चीचं पैसे द्यायला मला ते थांबावंच लागायचं कावळा शिवेपर्यंत. पण मला खर्चीला पैसेच नसायचे त्या काळात. मग मी ते सगळं पाहायचो की कोण कसं रडतंय, कोण कसं रडतंय. सासू मेली होती, सून रडत होती. महाराज, आत्या नव्हतं ना जायला पाहिजे, इतक्या लवकर कसं सोडून गेला. आणि पुढं म्हणायचे म्हशीचं शेण कोण काढी नव्हता आत्या, कोण तरी ना त्या कपडे कोण धुयचा त्या त्या त्या. आणि त्या आत्याच्या गाड्यात राहिला होता एक दागिना. ती सोन अशी गळ्यात मिठी टाकायची. आत्या, मी मागच बसलेलो. आणि ते असं 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 ते तोडायचे. तिला वाटत काय कळतच नाही, गट मीठ मारायचे. आणि मग मी जवळ गेलो, म्हणलं सुटतंय का नाही, सुटतंय का नाही म्हणलं. ते मी सांगण्यापेक्षा तो कोपराईने वर्णन केलं. महाराज, सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. तुमच्यापैकी जेवढ्या जेवढ्या सुना या ठिकाणी कीर्तनाला आलेल्या आहेत, तुमची कोणाकोणाची इच्छा आहे की सासू 100 वर्ष जगावी? अरे वा, एक आहे बघा गावात. उद्या काल्याच्या कीर्तनात त्यांना पारितोषिक द्या. वाट पाहतात महाराज. ते म्हातारी पळायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली. रामू, अरे आईच्या आधी कसं केलं रे? आता याचे त्याला कोण आज्ञा देईल, कोण आज्ञा देईल, कोण आज्ञा देईल, कोण आज्ञा देईल. आणि पळायच्या नादात एक चप्पल घातली, तिची एक घातली म्हाताऱ्याची. त्या काळात पळणं सुद्धा तोंडावर पडली. तशीच उठली, तशीच जिंच्या हलवीत पळाली. मग ते जिंच्या मोकळे सोडलेले पळत आश्रमामध्ये. मग ते पायावर असे डोकं आपटायला लागले. राम्या, हे रामू उठकी बेळा, हे उठ. गुरुजी म्हणले लय जास्त हालू नको, उठण खरंच ते बस. म्हातारं पाठीमागून पळत आलं. अरे तिथं येऊन बसलं रडत. कसं झालं गुरुजी, हे काय झालं? माझा राम्या माझ्या अगोदर गेला. अरे बघ ती येडी हळद अशी मोकार पळत सुटली. जिंच्या मोकळून पदर बाजूला गेला, जोरात पडायचे. अशी अर्धी संगत सोडून जाणं तुम्हाला पटतं का? आणि ती अशी छातीत हाणायची. महाराज दोन्ही उठा की जरा बघा माझ्या. गुरुजींनी असं पकडलं, हे बाई म्हणजे त्याची इतकं जोरात हाणू नको, उठण ती खाली. माणूस आहे ना, माणूस जिवंत आहे तोपर्यंत बोलत नाही महाराज. आणि मेल्यानंतर का बोलत नाही म्हणून विचारतो. किती विशेष आहे, अलग लक्षामध्ये. जिवंत तोपर्यंत शेवटपर्यंत कर्तव्यत्व करतो. आणि मेल्यानंतर म्हणतो का बोलत नाही तुम्ही मला? आणि तो तिला अर्ध्या अर्ध्या तुकडे वाचून मारलंय त्याला. आणि आता तुला लय दया उत्पन्न झाली मेल्यानंतर. गावाला सगळ्या सांगण्यासाठी मग ते तिघांना बसवलं. ते मोठमोठ्याने रडतात, राम्या राम्या राम्या. राम्या सगळं ऐकतोय, राम्या मेलेला नाही, राम्या सगळं ऐकतोय. गुरुजी किती केलं तरी ब्रह्मज्ञानी महात्मा आहे, ब्रह्मज्ञानी आहे. मग त्या ठिकाणी त्या तिघाला सुद्धा गुरुजी बोलतात, हे हा रामू अजून पण जिवंत होऊ शकतो, जिवंत होऊ शकतो. म्हणजे कसं गुरुजी? माझ्याकडे एक असं रसायन आहे की ते रसायन जो घेईल तो मरेल आणि राम तुमचा जिवंत होईल.
आई साहेब घेता का तुमच्या चितेला अग्नी द्यायला उठल की आईने जी बोचडा बांधला महाराजांना मागे सरली मागे सरली आणि मागे सरल्यानंतर कोपऱ्यात जाऊन बसले आई साहेब आणि म्हणजे महाराज कलियुगाचा काळ आहे मला मरा वाटतंय माझ्या पोरासाठी आईचं प्रेम हे असतं मला वाटतंय तुमचं खरं आहे पण मी जर गेले म्हाताऱ्याच्या अगोदर तर म्हातारा तुकड्या वाचून मरल हो तुकड्या वाचून मरल म्हणून मी जाय नाही आणि कोण ऐकत आहे आता राम आता ऐकत आहे माणूस बाबा तुमचं कसं आहे जसं तिचं आहे तसंच माझं आहे मग त्या बायकोला म्हणले हे बघ तू आतापर्यंत रडत होती सांगत होती कामाची यादी बरीच मोठी सांगितली तू तुमच्याशिवाय आता कसं चलल तुमच्याशिवाय कसं भागल तुम्ही आता गेलात आता माझं कोण आहे मी कोणाच्या तोंडाकडे पाहून आता पुढचं जीवन जगू असं सगळं तू म्हणले का नाही मग हे औषध घे ते उठन तू मरशील ते बायको म्हणले महाराज मला वाटलं तुम्हाला काहीतरी थोडेफार अक्कल असेल म्हणजे काय हो म्हणले मी माझ्या स्वतःचा जीव घालवायचा आणि ह्याला जिवंत करायचं हे दुसरी बायको करून परत संसार करेल आणि मी मरूय आता मला सांगा राम्या झोपलाय का मेलाय ते ऐकलं महाराज ते प्रेम आणि गुरुजी म्हणले हे बघा हे औषध मी जरी घेतलं तरी राम्या उठतोय घेऊ का काय धावले ते पण घ्या की महाराज नाहीतरी तुमचं कोण पुढं म्हणा घ्या घ्या कलियुगाचा काळ आहे रामूने सगळं ऐकलं रामू आता उठला आणि उठल्यानंतर आईच्या पाया पडला बाबांच्या पाया पडला आणि बायकोकडे पाहिलं सुद्धा नाही गुरुजी तुमच्या संगतीत जर आलो नसतो तर ही गोष्ट माझ्या लक्षात आली नसती की हे सगळं खोटं प्रेम आहे दिखाऊ प्रेम आहे मग आपले कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला म्हणून संगती खूप महत्वाचा विषय आहे विठाला विठाला पतन उद्धार संघाचा महिमा पहिला दृष्टांत मी रामायणातला दिला त्या वाल्याने इतकं तप केलं महाराज आणि त्याने जे तप केलं त्या वाल्याने जसं रामायण दिलं तसं जगाच्या बापाला जगावं लागलं थोडं सुद्धा बाजूला जाता आलं नाही रामायण चालू आहे आपल्या इथं का नाही बरोबर आहे कृष्णा काम चालू आहे थोडं सुद्धा पाऊल बाजूला जाता आलं नाही हे संगतीचा परिणाम आहे म्हणून संगती साधूची पाहिजे संताची पाहिजे महात्म्याची पाहिजे अशा गोष्टी त्याचा उद्धार झाला आणि दुसरं भागवतामधलं मी भागवत महापुराणातलं उदाहरण तुम्हाला सांगणार आहे तो आजामेळ जो आहे षष्टम स्कंदामध्ये ही कथा आलेली आहे आजामेळ जो आहे हा आजामेळ 4 वेद याचे मुखोद्गत आहे 18 पुराण 6 शास्त्र हे सगळं त्याचं पाठांतर मुखपाठ आहे हा इतका विद्वत आहे एवढा विद्वान आहे पण एका वेश्येची संगती प्राप्त झाली एका दुर्जनाची संगती प्राप्त झाली आणि आपलं ब्राह्मणत्व नष्ट झालं महाराज स्वतःच वाटोळ करून घेतलं म्हणून हे पोरांनो तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी कीर्तन थोडं आहे आपला मित्र जर आपल्याला खाली ओढत असेल अशाच्या संगतीत राहायचं की आपल्या मित्राच्या संगतीत राहिल्यानंतर आपल्याला कमीत कमी 3-4 एकर जमीन वाढावा बंगला बांधणं व्हावा पण असलेलं विकायला जर एखादा मित्र लावित असेल तर मुदला पडे तोटा ऐसा खोटा मोदी मग अशा संगतीत कधी राहायचं नाही की जिथं तोटा होईल काय झालं एकदा एका गावामध्ये जुन्या काळातला दृष्टांत आहे व्यापारासाठी 2 माणसं गावातून जायला निघाले 5-5 लाख रुपये बरोबर घेतले पण त्यांनी विचार केला आपल्याला वाचता येत नाही लिहिता येत नाही आपल्या गावातला हा जो रामभाऊ आहे हा ग्रॅज्युएशन झालेला आहे म्हणून याला घेऊन जाऊ मग ते रामभाऊकडे गेले रामभाऊला म्हणले रामभाऊ आपल्याला मुंबईला जायचंय म्हणजे आम्हाला काही हिशोब कळत नाही आम्हाला काही वाचता येत नाही आम्हाला लिहिता येत नाही मग आमच्या बरोबर येतो का तर रामभाऊने सांगितले बघा तुम्हाला स्वतःची अक्कल नाही आणि तुम्ही दुसऱ्याने सांगितलेलं ऐकत नाही म्हणून मी तुमच्या बरोबर येणार नाही पण तुला म्हणले आम्ही 4 लाख रुपये देतो ना हा मग येतो पण माझं सगळं ऐकावं
लागेल. मग ते चलत 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 जुना काळ चलत चालले, चलत निघाले. पहिला दिवस, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 5-6 दिवस चालले. आणि एका चलत असताना 7व्या मुक्कामाला गाव थोडं 4-5 किलोमीटर दूर राहिलं आणि काळकुट्ट अंधार पाडला. आणि रामभाऊने त्या दोघाला सांगितलं, त्या 2 व्यापाऱ्यांना बोलला, गाव 5 किलोमीटर आहे, जायला पण खूप वेळ लागणार आहे. आता आपण हिथंच झोपायचं, हे आडरानात झोपायचं, हिथंच झोपायचं. आपण पाठीमागे जेवण केलेलं आहे, आता हिथंच झोपायचं. ते दोघं म्हणले, नका हे येड लागलं काय तुला? अरे माझ्याकडे 5 आहेत, ह्याच्याकडे 5 आहेत, तुझ्याकडे 4 आहेत. आणि असल्या आडरानात जर एखाद्याने धोपटलं हाणून, मग ह्याच्यासाठी तर येत नव्हतं तुमच्यावर. तुम्हाला स्वतःच काही कळत नाही आणि तुम्ही दुसऱ्याचं ऐकून घेत नाही. ऐका बरं का पोरांनो, मोदलात पडे तोटा ऐसा खोटा, उदीम झोपले ह्याचं ऐकलं. मग रामभाऊ रस्त्यावरच झोपला पटांगण बघून. ते 2 जण म्हणले, आपल्याकडे जास्त पैसे, आपण लांब जाऊन झोपू जरा ढेकळात. ते लांब जाऊन झोपले. त्या गावात 5-6 चोर चोरी करण्यासाठी त्या रात्री निघाले. आणि नेमकं 5 वालांडून गेली, 6वं चोर ह्या रामभाऊला अडकलं. आणि अडकल्यानंतर ते पुढच्याला सांगायला लागलं, अरे थांबा म्हणले, हे तर कोणतरी झोपलंय का. आणि मग त्या पुढच्या चोराने सांगितलं, एवढ्या निम्या रात्रीचं हिथं जाऊ द्या म्हणले, पिताडा असेल कोणतरी, द्या सोडून. आता तरी रामभाऊने गप बसावा ना. पिताडा म्हणले, ह्याला रागच आला महाराज, ह्याला राग आला. आणि मग हे म्हणलं, पिताड कोणाला म्हणतो, पिताड कोणाला म्हणतो, पिताड कोणाला म्हणतो, माळकरी, माळकरी, अशी मोठी मनाची माळकरी, माळकरी मी माळ. मग त्या 5-6 जण म्हणले, मग तर काहीच नाही म्हणले, ह्याच्याकडे ते विषय सोडून चल पटकन. आता तर रामभाऊने गप बसायचं का नाही, काहीच नाही चल म्हणल्यावर. रामभाऊ म्हणला, काहीच नाही. म्हणला, माळकऱ्यांकडे काय असतं म्हणला, बेकार बघून हातात चंबून, मग ह्याचं टाळकं चाललं महाराज. मग मात्र ह्याचं टाळकं. आणि मग तो म्हणला, आम्ही वारकरी, आम्ही माळकरी, भिकार बांबू. भिकारी कोणाला म्हणतो म्हणला, मग 4 लाख आहेत म्हणला ह्या भाकऱ्याला. 4 किती लाख आहे? 4 लाख आहेत म्हणला, 4 लाख. आता मला सांगा, हे 5-6 जण चोर गावात काही मंदिरातली घंटी वाजून पूजा करायला चालली होती का? ते म्हणले, हेच भागलंय आता सगळं. असा धुतला, असा धुतला, असा धुतला, एवढा मारला, एवढा मारला, नाकातून रक्त, तोंडातून रक्त, एवढा मारला, मारून उचलून आपटला. आणि ते 4 लाख रुपये काढून घेतले. एका चोराला दया आली त्याची. अरे त्याच्या असा गळ्यात हात टाकला, त्याचं रक्त पिक्त पुसलं. आणि म्हणले, रामभाऊ, हे रामभाऊ. म्हणजे काय? अरे 4-4 लाख रुपये घेऊन एकट्याने एवढ्या मोठ्या आडरानात असं झोपलेलं बरं दिसतं का तुला? एकट्याने असं झोपावं का? आता तरी गप बसावं का? ते म्हणलं, एकटा कोणाला म्हणतो, एकटा कोणाला म्हणतो म्हणलं, अजून 2 जण आहेत, अजून 2 जण आहेत म्हणला. मग त्या चोराने सांगितलं, जाऊ द्या, त्यांच्याकडे काहीच नसेल, आता तरी गप बसावं का नाही, काहीच नसेल म्हणलं. म्हणला, त्यांच्याकडे काय नसेल काय म्हणतो म्हणला, त्यांच्याकडे तर माझ्यापेक्षा 1-1 लाख रुपये जास्त आहेत. मला सांगा, अशा महापुरुषाची संगती जर आपल्याला प्राप्त झाली तर आपलं कोणतं कल्याण होईल मला सांगा बरं. म्हणून संगती खूप महत्वाचा विषय. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे संगतीची मागणी करतात. कोणाच्या संगतीची? तर संतांच्या संगतीची मागणी करतात. का संतांच्या संगतीची मागणी करतात? तर संतांचा संग जर अर्धा क्षण जरी घडे संताची संगती हेने होय शांती. हेने होय शांती.
राजा संतांच्या संगतीत जर बसलो तेने होय शांती महत पापा. हे साधूच्या संगतीचं बोलतोय मी की अर्धा क्षण, फक्त अर्धा क्षण. काय झालं, एक राजा शिकारीला गेला वनामध्ये. दृष्टांत दिला म्हणजे सिद्धांत पटत असतो. शिकारीला वनामध्ये गेला आणि गेल्यानंतर त्याच्या राणीचं प्रेम होतं प्रधानावरती. आणि ते राणी प्रधान राणी विचार करू लागले की राजाचा काटा कसा काढायचा. राजा मेला की आपण दोघं लग्न करू. आणि त्यांनी विचार केला. मग त्या प्रधान हुशार असतात महाराज. राजापेक्षा प्रधान हा हुशार असतो. तो म्हणला राजाला जर मारायचं असेल तर फक्त एकच माणूस मारू शकतो, दुसरं कोणी मारू शकत नाही. म्हणले कोण आहे असा. तो म्हणले राजा रोज दारी करतो म्हणले, आणि वारीक रोज त्याच्याकडे जातो आणि त्याच्याकडे ब्लेड पण असतं, तो वस्तारा असतो. फक्त जे उभं फिरवायचंय ते आडवं फिरवायचं, बस एवढंच आहे. राणीने त्याला बोलून घेतलं, त्या वारकाला बोलून घेतलं. इकडे आले. जी राणी साहेब, एक काम करा माझं. कोणतं? राजाला मारायचंय. हा, आपण मारणार नाही, आपण नाही मारणार. जर तू राजाला मारलं नाही तर मी तुला मारणार, आणि जर तू राजा मारण्यामध्ये यशस्वी झालास तर तुला अर्ध राज्य बक्षीस देणार. म्हणून ते नाव्याने विचार केला, आता माणसात हुशार कोण आहे? तुम्हाला जर अख्ख्या गावची खबर पाहिजे असली तर त्याच्या दुकानात फक्त बसायचं, काहीच बोलायचं नाही, फक्त ऐकत राहायचं. ते सगळं सांगत राहतं महाराज. इकडं कोणी गेलं, तिकडं कोणी गेलं, तिकडं काय झालं, फलानं काय झालं. हे तुमच्याच गावातलं नाही, अख्ख्या जगातला नावे तीच काम करतो. आलं का लक्षात? ते नावे हुशार आहे. नावे म्हणला असं पण मारायचं आणि तसं पण मारायचं. राजाला जर मारायला यशस्वी झालो तर अर्ध राज्य भेटणार आहे, मग राजाच मारू. आणि राजा वनामध्ये गेला. शिकार तर सापडले नाही. एक साधू महात्मा पाहिला, तळ्याच्या काठावरती बसलेला आहे. मग राजा गेला आणि त्याच्या पाया पडला. महाराज काहीतरी गुरुमंत्र सांगा. तो साधू त्या तळ्यामध्ये एक बगळा आहे, आणि तो बगळा काय करायचा महाराज, तो चोच पाण्यामध्ये घालायचा, बाहेर काढायचा आणि त्या दगडावरती असा घासायचा. आणि त्या साधूच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडले. राजा म्हणतो काहीतरी गुरुमंत्र सांगा. सहज शब्द बाहेर पडले. गज गज घेशी ऊपर डाला पाणी तेरे मन में क्या है वो हमने जाने. गज गज घेशी ऊपर डाला पाणी तेरे मन में क्या है वो हमने जाने. तीनदा बोललो. राजा म्हणला हेच मंत्र आहे आपल्याकडे. साधू राजाकडे पाहत नाही, आणि राजा सगळा रस्ता जोपर्यंत तो चालत होता तोपर्यंत हा मंत्र म्हणत झाला. गज गज घेशी ऊपर डाला पाणी तेरे मन में क्या है वो हमने जाने. गज गज की तो म्हणला हाच मंत्र आहे आपल्याला. चला. दुसरा दिवस उजाडला. वारीक राम 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 म्हणत करत राजाकडे आला. असा फेस वगैरे केला, आणि लावत असताना त्याने असा वस्तारा धरला आणि ते असं ते, आणि राजाच्या अचानक मंत्र देण्यात आला. गज गज घेशी ऊपर डाला पाणी तेरे मन में क्या है वो हमने जाने. आणि त्याने वस्त्राच दिला फेकून. त्याला वाटलं राजाला कळालंय, आता राजाला कळालंय, आता एक आपल्याला जिवंत सोडणार नाही. पाय पकडले. राजा तरी म्हणायचा गज गज घेशी ऊपर डाला पाणी तेरे मन में क्या है वो हमने जाने. असं जोरात म्हणलं की ते आता थर कापायला लागलं. राजा साहेब माझी काही चुकी नाही बघा. राजा म्हणलं ह्याला काय झालं. राजा विचार ह्याला काय झालं, ह्याला काय झालं. माझी काही चुकी नाही, माझी तुमच्याच राणीची चुकी आहे, माझी काही चुकी नाही. मग राजा म्हणला की आता या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे, काय ते नीट कळलं पाहिजे. मला झालं काय ते सांग. म्हणला राणीने तुम्हाला मारण्यासाठी मला अर्ध राज्य बक्षीस द्यायला केलं, आणि मी तुम्हाला आज मारायला या ठिकाणी आलेलो होतो. राजा आता विचार करतोय की त्या महात्म्याच्या संगतीमध्ये जर अर्धा क्षण बसलो नसतो तर आज ह्या राजाचा मर्डर होत होता. अर्धा क्षण बैसता संताचे संगती तेने होय शांती महत पापा. म्हणून संगती महत्वाचा विषय आहे, आणि दलिंदर लोकांच्या संगतीत बसायचंच नाही. बैसता चोराचे संगती तैसीच होय बुद्धी. देखताची चिंधी मन धावे. जर चोराच्या संगतीत बसलो ना, काही नाही घेण्याची भावना झाली तरी सुद्धा तिथलं फरशी पोसायचं चिंदू का असना फडकं ते सुद्धा उचलून खिशात घालण्याची भावना होते. जगाचं कशाला सांगावं, माझं सांगत असतं मी जास्त. मी एकदा मुंबईला कीर्तनाला गेलो, मुंबईला अंबरनाथला. आणि कीर्तनाला गेल्यानंतर श्रीमंत भक्ताकडे माझी पंगत होते.
ते पोरग आलंय 4 कोटीची गाडी घेऊन मला न्यायला. हातात सोनं, पायात सोनं, सगळं अंगावर सोनं, कानात सोनं, सगळीकडे सोनं सोनं. आणि मग ते माझ्याकडे आलं, चला महाराज जेवायला बोलवलंय. मी त्या गाडीत बसलो, त्याला विचारलं किती लाखाची गाडी, कारण मला आतापर्यंत लाखाचीच घेतलेली, मी काय कोटीमध्ये गेलेलो नाही. मी किती लाखाची गाडी आहे? तर म्हणलं ही गाडी 4 कोटीची आहे. मी म्हणलं किती? 4 लाखाची? नाही म्हणलं 4 कोटी महाराज. आणि मग मी म्हणलं आपलं नशीब चांगले आज 4 कोटीच्या गाडीत बसायला भेटले आपल्याला. घरात गेलो, रांगोळी काढलेली होती, फुलं अंतरलेली होती, बसायला सोन्याचा पाठ, ताट ठेवायला सोन्याचा पाठ, त्याच्यावरती ताट पण सोन्याचंच, त्याच्यात 5 वाट्या होत्या त्या सुद्धा सोन्याच्याच होत्या, आणि त्याच्यात 5 चमचे होते ते सुद्धा कशाचं होतं? सोन्याचंच होतं. तुम्हाला काय माहिती? मी सांगतोय म्हणून वाच्यत आणखी सोन्याचं सगळं वाटे, सगळं ते चपाती, भात, भाजी, सगळं वाटे, बासुंदी वगैरे सगळं होतं. आणि मग मी पहिला एक चपातीचा घास मोडला आणि बासुंदीत मोडला असा घातला आणि पहिला घास खाल्ला. जसा पहिला घास खाल्ला, चावून चावून तो पोटात गेला, बुद्धीत बदल झाला. मग मी बुद्धी काय करते? माझा बुद्धी विचार करते की हे पाठ तर काही मी घेऊन जाऊ शकत नाही, ताट सुद्धा जरा मोठंच वाटतंय, वाटी पण माझ्या खिशात बसल्यानंतर ओळखू येईल, पण कमीत कमी एवढा चमचा तरी मी घेऊन एवढा चमचा असं बघू नका, मी आणला नाही, आणला नाही. पण ते वाटलं माझ्या बुद्धीत बरोबर झालं, न्याला नाही पण वाटलं माझ्या बुद्धीमध्ये त्या पद्धतीने मला वाटलं. ऐका बरं, ऐका. त्या ठिकाणी मी विचार करतोय, लेका 20 वर्षाच्या नंतर या ठिकाणी मी ब्रह्मचारी व्रत धारण केलं, 12 वर्षात घोर तपश्चर्या केली, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत महापुराण, रामायणासारख्या ग्रंथाचं चिंतन केलं, ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली, आणि माझ्यासारख्या संन्यस्त माणसाच्या बुद्धीमध्ये चामच्या उचलून खिशात घालण्याचा हा विचार कसा काय आला? कसा काय निर्माण झाला? कसा काय निर्माण झाला? म्हणून मी सहज बडीशेपीच्या निमित्ताने शेजारी गेलो आणि त्या शेजारच्याला विचारलं, का व काकू, हे काकू, शेजारी काय कामधंदा करत ग? काय करतय? मुर्दा म्हणले दुसऱ्याचा, मुंड्या पिळतय, चोऱ्या माऱ्याच करते. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण एका चोराच्या घर चालणं खाल्लं तर तैसेची होय बुद्धी. आणि म्हणून मी जेवण करत असताना खूप विचारपूर्वक करतो काका जेवण, कोणाच्या घरी करत नाही, नाहीतर काहीतरी उचलून येण्याची भावना नक्की होत असते. अलग लक्षामध्ये. म्हणून संगती करत असताना खूप, आणि असं कोणी समजू नका की मी संत झालोय, मी महात्मा झालोय, मी संत रूपी महात्मा आहे, आता मला कोणीच जगातलं बिघडू शकत नाही. ऐका, साधू जरी झाला आणि जर दुर्जनाच्या संगतीमध्ये गेला तर तो खूप बरं आहे. बोलतात, कुसंगे नाळीला साधू दुर्जनाच्या संगतीत बसायचंच नाही. दुर्जनाची संगती विष्ठेची या बरी, जशी विष्ठ असते, जशी घाण असते, तसं माणूस असतो बरं का महाराज. ऐका, साधू जरी झाला दुर्जनाच्या संगतीत गेला तरी कुसंगे नाळीला साधू जायचा. आणि त्यासाठी दृष्टांत दिला, एवढा दृष्टांत देतो, पूर्ण विराम देतो.
एवढं दृष्टांत देतो. दृष्टांत तो खूप बघाय देतात ढेकणाचा आणि हिऱ्याचा. ढेकणं आता राहिली नाही तर जास्त, पण अजून आहे तर तिकडे साताऱ्या भागात. मी साताऱ्याला कीर्तनाला गेलो, उन्हातानाचं काल्याचं कीर्तन होतं. गेलो आणि तिकडं चटणीला चटका म्हणतात. ती म्हातारी सारखी मला बोलायची, महाराज देव का चटका, देव का चटका, देव का चटका. मी म्हणलं आता वरचं चटकं काय कमी खाल्लेत का, अजून तुझा चटका घेऊ. नको बा मला चटका. पण तिने त्या डब्यातली सुंदर चटणी शेजारच्याला वाढली, म्हणली घेऊन घ्या की चटका. मग मला कळालं की चटका चटणीला म्हणते. मी म्हणलं आजी धाबाला चटक मला पण द्या इथं. जेवलो, जेवण वगैरे झालं मस्त पैकी. आता थकलो होतो खूप, उन्हातानाचं असं उन्हाळ्यातलं कीर्तन. मी आजीला म्हणलं आता जेवलोय, जरा ऊन उतरल्यावर जातो, मला झोपायचंय, जरा कुठं झोपू. आणि मग तिथे एक लिंबाचं झाड होतं मृदंगाचार्य महाराज, आणि त्याच्या खाली एक पलंग टाकलेला होता लाकडाचा. म्हातारी म्हणले झोपा त्याच्यावर. जसा गेलो झोपायला, नाही झोप लागले. सारखं वळवळ 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 वळवळ. पांढरं पनेल घातलं होतं, तांबडच झालं. उठलो, म्हणलं आजी झोप तर काय लागली नाही बा. म्हणलं का, लयच काय तरी म्हणलं वळवळ करतय. म्हणले महिन्यापूर्वीच म्हातारं गेलंय ढेकणं चावून. म्हणलं काय आता मला मारायला झोपवलं. हिरा जो असतो, हिरा, तो हिरा जर आयरनीवर ठेवला वर आणि घनाने जर मारला तर एकतर तो आयरनीत शिरेल किंवा घनात शिरेल, पण फुटणार नाही. त्याला हिरा म्हणतात. पण असाच कठीण असणारा हिरा जर ढेकणाच्या संगतीत आला तर त्याचं असं दळून आणल्यासारखं पीठ होतं, दळून आणल्यासारखं. आणि हा विश्वास, माझ्या बोलण्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर मी तिकडची ढेकणं घेऊन आलेलो आहे. तुमच्याकडचं हितच आणा, लगेच प्रयोग करा. म्हणून साधू जरी झाला आणि दोर्जनाच्या संगतीत गेला तर त्या ठिकाणी साधू सुद्धा बिघडू शकतो, इतकं संगतीचा परिणाम आहे. म्हणून तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात की हे देवा, हे भगवंता, हे पांडुरंगा, द्यायचंच असेल तर ज्याच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे अशा महापुरुषाची, अशा साधूची, अशा संताची संगती काय करा, मला द्या. का हो तुकोबाराय, अहो जगाचा मालक आहे मी. अहो काय पैसे मागा, धन मागा, संपत्ती मागा, सोनं मागा, काही जमीन मागा, हीच मागणी का करता. त्यावेळेस तुकोबारायने सांगितलं, असंच माझ्या मनाला आवडतं अभंगाचं दुसरं शरण.
कीर्तनला या ठिकाणी थांबू. 11 वाजल्या तुम्ही तरी कवर जागावा. 7 दिवस झाला आणि तुमच्यावर पार मावा पडल्यासारखं चेहरा झाला. नाही जास्त तरी ताणून काय करायचं महाराज. लक्षामध्ये सुंदर टाळकरी वृंद, दोन्ही मृदंगाचार्य, छान मृदंग वाजवलं बाळा. तू खूप सुंदर. गावातलंच आहे का? फक्त कपडे आपले घालीत जा, म्हणजे धोतर घालीत जावा, नेहरू घालीत जावा. मिलिटरीत बघा तुम्ही बाजूला जाता येत नाही. तसं आपली परंपरा आपण जपली पाहिजे. जपसल्या तुझ्याकडे जर धोतर नसलं का, तू आता लगेच माझ्याकडे, मला लागत नाही धोतर संध्याकाळचं, लगेच तुला देणार नाही. शर्ट नाही बसायचा माझा तुला सगळेच. मी कुंभमेळ्यातलाच माणूस आहे. सुंदर तुम्ही माता वगैरे सगळे टाळकरी वृंद असतील, दोन्ही महाराज लोक असतील, काका असतील, देशमुख काका, चौबदार लय शांत आहे बघा. तुमचे इतकं शांत चौबदारने राहू नये. मला येत असते अंगावर. तुम्ही 7वा दिवस मी या बारबोले परिवाराने तुमच्या सगळ्या गावाचा माझा संबंध आणून दिला. तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ही प्रेमास्त्र सेवा माझ्याकडे आलेली आहे. प्रदीप असल, लव असल, सगळेच बारबोले परिवार खूप प्रेम करणारा परिवार आहे.